SC आणि STच्या या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक निषेध मोर्चा आयोजित केला आहे। आपण पाहू शकतो की आपल्यासोबत हे भाई यशवंत वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। भाई, कशा संदर्भात आपला मोर्चा निघाला, काय मागणी आहे तुमच्या? माननीय सर्वोच्च न्यायालयाने शेड्यूल 9 मध्ये समाविष्ट असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे आणि शेड्यूल कास्टमध्ये त्यांनी क्रीमी लेअरची अट घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, या संदर्भात राज्यांनी निर्णय घ्यावा अशी सूट सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने माननीय न्यायालयाने या आदेशाने दिलेली आहे। त्यामुळे भारतीय संविधानाच्या 341 कलमाचा हा या ठिकाणी दुरुपयोग होत आहे, भंग होत आहे, व्हायलेशन होत आहे आर्टिकल 341चं। या विषयाला आमचा विरोध आहे। या ठिकाणी आमचं म्हणणं असं आहे, समतेचे निळेवादळ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, भारतातील संपूर्ण SC ST समाजाचं म्हणणं असं आहे की जस्टिस बेला M त्रिवेदी यांनी जी भूमिका 80-85 पानाची मांडली ती अत्यंत अभ्यासपूर्ण आहे आणि हा निर्णय 6-1चा हा घटनाबाह्य असून नियमबाह्य आहे, नियमांचे मानदंडांचा भंग करणारा आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे, न्याय पुनर्विलोकन झालं पाहिजे, ही आमची मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीच्या नावे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करणार आहोत। आणि जन आक्रोशाला न्यायालयाच्या भाषेमध्ये फार एक वेगळं महत्त्व असते। हा जन आक्रोश पाहून सुमोटो न्यायालय निर्णय घेत असतात। हा जन आक्रोश लक्षात घेता या विषयात देखील माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या घटनापीठाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि राज्यांना अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय करण्याची सूट देऊ नये। ही मागणी जर तुमची मान्य नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे? बघा, आज तर आम्ही हा विचार भारतामध्ये संपूर्ण भारत बंदची हाक SC ST संघटनांनी दिलेली असताना आम्ही त्यांच्या भारत बंदच्या निर्णयाचं तत्वतः समर्थन केलं। आम्ही बुलढाणा जिल्हा बंद केला नाही, आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना त्रास दिला नाही, आम्ही लोकांच्या रोजीरोटीवर अजून लाथ मारली नाही। आमचं म्हणणं असं, आमचा विश्वास आहे की संवादाने अनेक समस्या सुटत असतात। आम्ही संवाद करण्यासाठी प्रशासनासोबत शासनासोबत आलेलो आहोत। आमच्या म्हणण्याचा जर विचार सहानुभूतीने होणार नसेल तर मग जन आक्रोश काय रूप धारण करते हे आपण ठिकठिकाणी पाहतो आहोत। तरी आपल्यासोबत भाई यशवंत वानखेडे होते। त्यांनी सांगितलं की 341चं कलम जे आहे त्याचं उल्लंघन मात्र या माध्यमातून होत आहे, ते जर तात्काळ पुनर्विचार व्हावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे आणि पुढची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।